शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता या जिल्ह्यातील भरपाईची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर त्यासाठी 1765 कोटी 22,92,000 एवढा निधी आलेला आहे। लेटेस्ट GR तुम्ही इथं 30 ऑक्टोबर 2025 आहे। तर राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता बियाणे व इत्यादी अनुषंगाने बाबीत विशेष मदत देण्याबाबत म्हणजे याची जी काही भरपाईची रक्कम आहे ती शेतकऱ्यांना आता मिळणार आहे, जे की 1765 कोटी 22,92,000 जे की या जिल्ह्यांकरिता। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्ध्वस्त केलेली आहे। त्यामुळे शेती पिकाचे जास्ती प्रमाणामध्ये नुकसान इथं झालेले आहे। त्याचप्रमाणे विहिरीचे नुकसान, मनुष्यहानी, पशुहानी, घर पडझड, त्याचप्रमाणे घरातील वस्तू साहित्य नुकसान, त्याचप्रमाणे तुमच्या शेतातील शेती पिकाचे भरपाईपोटी आता शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत। तर आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये जे की मदत इथं देण्याबाबत हा जो काही GR इथं आलेला आहे। तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम ही DBTच्या माध्यमातून आधारली बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर पुणे, नाशिक व अमरावती यांनी जिल्ह्यातील त्याचप्रमाणे जे की भरपाईची रक्कम ही प्रति हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आता मिळणार आहे। तर जुलै 2025 ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पुणे, नाशिक, अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकाची मदत म्हणून रब्बी हंगामातील बियाणे व इत्यादी खरेदी संदर्भात तर त्यांना 10,000 रुपये प्रतिप्रमाणे शेतकऱ्यांना भरपाई इथे देण्यात येत आहे। तर त्यामध्ये भरपाईची रक्कम जे की यामध्ये 1765 कोटी किती आहे, 1765 कोटी 22,92,000 तर एवढा जो काही निधी आहे ते या जिल्ह्यांकरिता आलेला आहे। तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं बघून घेऊया। त्यानंतर 1765 कोटी 22,92,000 एवढा निधी जो की या शेतकऱ्यांसाठी आलेला आहे। तर हा जो निधी आहे ते काळजीपूर्वक शेतकऱ्यांच्या थेट DBTद्वारे वितरित करण्यात येणार आहे। ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते DBTच्या माध्यमातून तुमच्या आधारली बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केले जाणार आहेत। तर आता भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे। तर या जिल्ह्यातील आता सर्व शेतकरी बांधवांना प्रति 10,000 रुपये हेक्टरीप्रमाणे DBTच्या माध्यमातून त्यांच्या आधारली बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहे। तर इथं तुम्हाला GR जे आहे तुम्ही गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन हा जो GR आहे तिथून डाउनलोड करू शकता। तर आता यामध्ये जो विभाग आहे पुणे विभाग, तर पुणे विभागामधील सातारामधील कालावधी जे आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025, प्रस्तावाची दिनांक जी आहे 17/10/2025, बाधित शेतकऱ्यांची संख्या साताऱ्यामध्ये 14,643 जे की 17 हेक्टरमध्ये बाधित, त्यांसाठी जो काही निधी आलेला आहे तो ते तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे। तर आता सातारामधील त्यानंतर खाली यायचं आहे, खाली नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर। तर आता पुणे विभागातील सातारा झालेला आहे। तर खाली जे येते नाशिक विभागातील, तर नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर तर या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर ऑगस्ट सप्टेंबर आहे। त्यानंतर जळगावमध्ये ऑगस्ट सप्टेंबर 3-4 जिल्ह्यांमध्ये सारखंच आहे। अहिल्यानगरमध्ये जुलै आणि ऑगस्ट आहे। तर त्यांसाठी डेट तुम्हाला एकसारखीच बघायला मिळेल। शेतकऱ्यांची बाधित शेतकऱ्यांची संख्या हे तुम्हाला वेगवेगळी पाहायला मिळेल। तर आता यामध्ये सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू। त्याचप्रमाणे अमरावती, त्यानंतर त्यांसाठी हा जो काही निधी इथं आलेला आहे त्यामध्ये 1756 कोटी 22,92,000 एवढा निधी आलेला आहे। तर खाली जे आहे यामध्ये बियाणे, त्याचप्रमाणे इथं सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, अमरावती तर या जिल्ह्यांकरिता सुद्धा जी काही भरपाईची रक्कम आहे ते शेतकरी बांधवांच्या DBT माध्यमातून आधार बँक खात्यामध्ये जे की 1765 कोटी
1765 कोटी 22,92,000 एवढा निधी, जे की अमरावती, अहिल्यानगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, सातारा तर या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या DBT खात्यामध्ये इथं पैसे जे वितरित करण्यात येणार आहे। तर अशाच अपडेटसाठी व या GR बद्दल व तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे कमेंट करून नक्की सांगा व भरपाईची रक्कम तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।